आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24 जनहिताची लेखणी आणि मैत्रीची शान जितूभाऊ ठाकूर यांच्या कार्याला मानाचा मुजरा. अंमळनेर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, पत्रकारिता आणि क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, निर्भीड आणि कडेतोड पत्रकारितेचा बुलंद आवाज, सामाजिक जाणीवेतून कार्य करणारे आमचे पत्रकार मित्र जितूभाऊ एस ठाकूर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक अभिष्ट चिंतन करताना त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा आर्जवून उल्लेख करावासा वाटतो. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे प्रभावी साधन आहे. हीच भूमिका आपल्या कार्यातून सातत्याने अधोरेखित करीत जितूभाऊ ठाकूर हे अंमळनेरच्या पत्रकारितेतील एक विश्वासू आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित झालेले आहे. निर्भीड, सडोतोड, समाजीमुख आणि अन्यायावर बिनधास्त प्रहार करणारी त्यांची पत्रकारिता ही त्यांची कार्याची खरी ओळख झाली आहे. एखादा मूळ प्रश्न कितीही जटिल असो, त्यांच्या मुळाशी जाऊन वस्तुस्थिती समोर आणण्याची हातोटी त्यांच्या लेखणीत आहे. प्रशासनातील चुकीच्या बाबीवर भाष्य करताना कोणाचेही भीडभाड न बाळगता जनतेच्या हिताची बाजू मांडणे हा त्यांच्या पत्रकारितेचा विशेष गुण आहे. त्यांच्या बातम्यांमधील भाषा प्रभुत्व, शब्दफेक, विवेचन शैली आणि विषय मांडण्याचे कसब वाचकांच्या मनावर ठसा उमटवत जातो. अंमळनेरपुरती मर्यादित न राहता विविध सामाजिक प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम त्यांनी विशेष केले आहे. समाजातील गरजू, वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची धडपड ही अत्यंत उल्लेखनीय आहे. पत्रकारितेबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या त्यांच्या कार्यातून संवेदनशील मनाची प्रचिती येते. जे आपणास ठावे ते दुसऱ्यास सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन या उक्तीप्रमाणे नवोदित होतकरू पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची त्यांची वृत्ती विशेष कौतुकास्पद आहे. आपल्या अनुभवाची शिदोरी इतरांना देण्यात, पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या पिढीला घडवण्याचे काम त्यांचे सातत्याने सुरू असते. मित्रपरिवाराबद्दल बोलायचे झाले तर जितूभाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे राजा माणूस. त्यांच्या संवाद आलेली व्यक्ती कधीही आपलीशी होते हे समोरच्यांनाही कळत नाही. अफाट जनसंपर्क, मनमोकळा स्वभाव आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी होण्याची वृत्ती, त्यामुळे त्यांचा मित्र परिवार फार मोठा आहे. पूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे तज्ञ संचालक म्हणून ते आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडित असतात. पत्रकारिता आणि सामाजिक कार्य, सहकार क्षेत्र आणि मैत्रीचे नाते अशा विविध क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या जितूभाऊंच्या कार्याला खरोखर सलाम. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त एवढी मनापासून सदिच्छा. आयुष्यात आनंद बहरत राहू, यशाची शिखरे आपण सर करीत राहू आणि आपल्या लेखणीला सदैव सत्याची, न्यायाची, सामाजिक हिताची धार लाहो. आपल्या पत्रकारितेला गरुड पंख लाभोत आणि आपल्या कार्याचा सुगंध महाराष्ट्रभर, राष्ट्रभर दरवळत राहू.